राज्यातील महिला व मुलींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन नाविद मुश्रीफ विचारमंचचे अध्यक्ष संदेश भोसले यांनी काढले। ते प्राथमिक आरोग्य पथक कुंभोजमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त 9 ते 22 वर्षाखालील सर्व मुलींना HPV लसीकरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। पुढे ते म्हणाले, विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत। या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे। पण यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर असे जीवघेणे आजार होत असून याचे महागडे उपचार घेण्यासारखी आजची परिस्थिती नसल्याने कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी वय वर्ष 9 ते 22 मधील मुलींना हसन मुश्रीफ फाउंडेशन कागल यांच्यामार्फत संपूर्ण जिल्ह्यात HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून भविष्यातील पिढी या आजारापासून दूर होईल, महिला निरोगी व सुदृढ राहतील यासाठी मुश्रीफ साहेब प्रयत्न करत आहेत। त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कुंभोज येथे लसीकरणाचे आयोजन केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले। विनोद शिंगे यांनी HPV या लसीकरणाबाबत कोणीही काळजी करू नये किंवा कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही। HPV ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी समाजातील सर्व अविवाहित मुलींना आपण पालक म्हणून मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले। जिल्हा बँकेचे कुंभोज शाखा अधिकारी किरण माळी म्हणाले, मुश्रीफ साहेब नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत। साहेबांनी दिलेल्या या सर्व सेवांचा लाभ घ्यावा, असे कुंभोज ग्रामस्थांना आवाहन केले। लसीकरणाची सुरुवात मुलींच्या हस्ते केक कापून करण्यात आली। सदर कार्यक्रम नाविद मुश्रीफ विचारमंच व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या मार्फत घेण्यात आला। सरपंच स्मिता चौगुले, विनायक पोतदार, रीना अडसूळ यांनी मनोगत व्यक्त केले। यानंतर कुंभोज वैद्यकीय अधिकारी यांनी महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशय कॅन्सर यासंबंधी माहिती देताना कॅन्सरची कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, त्याची विविध लक्षणे कोणती आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली। या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी मिसाळ, अमित साजनकर, उदय भोसले, सागर भोरे, संदीप तोरसकर, नितीन भोसले, वैभव जमणे, गणेश भोसले, सूरज पालखे, ऋषभ भोकरे, दीपक कोळी, सुरेश भगत, राहुल कडकलक्ष्मी, कुंभोज आरोग्य केंद्र स्टाफ व आशा वर्कर, प्राथमिक शिक्षक, पत्रकार आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।